सावंतवाडी तालुक्यातील माझगाव येथील दत्त मंदिर परिसरातील राजू भोगड यांच्या घरालगत कुत्र्यांनी पाठलाग करून अडवून ठेवलेल्या एका सांबराच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकानं सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं। वैद्यकीय तपासणीनंतर सांबराचं हे पिल्लू सुखरूप असल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दत्त मंदिर परिसरात कुत्र्यांनी या पिलाचा पाठलाग करून त्याला राजू भोगण यांच्या घराशेजारी अडवून ठेवलं होतं। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुमारे 3 वर्ष वयाच्या या पिल्लाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं। रेस्क्यूनंतर वन विभागानं तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली। तपासणी दरम्यान पिल्लाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची खात्री झाल्यावर त्याला सुरक्षितपणे जंगलात म्हणजेच नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं। या यशस्वी बचाव मोहिमेत वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक सुशांत चोथे, वन विभागाचे जलद कृती दल प्रमुख रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांच्यासह शुभम कळसुलकर, गोपाळ सावंत, कृष्णा पारधी आणि रामचंद्र जंगले यांनी मोलाचा सहभाग घेतला। या मोहिमेदरम्यान स्थानिक युवक आणि ग्रामस्थांनी वन विभागाच्या पथकाला मोलाचं सहकार्य केलं।